आज नेटचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जॉईन व्हायला ठीक आहे. करायची सुरुवात. चेतना स्क्रीन दिसते? हो सर दिसते. नोट्स दिसत आहे? नोट्स दिसत आहे चेतना? हो सर दिसतायत सर. हो. नेटचा खूप प्रॉब्लेम येतोय आज. ठीक आहे, पाहू आपण आता. काल आपण प्रिंटेड सर्किट बोर्ड पाहत होतो. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण पीसीबी असं म्हणतो. तो advantages of PCB. Assemblies are more orderly, strongly, and much more tolerant to vibrations, less weight and volume. Assembly errors are minimized. Soldering automation is easy. Lower cost for mass production, easier to repair, greater reliability, and less copper required. ते पीसीबीचे ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर आपण बेस अँड कंडक्टिंग मटेरियल पाहत होतो. बेस आणि कंडक्टिंग मटेरियल मध्ये आपण दोन टाईपचे मटेरियल पाहत होतो. फिनॉलिक लॅमिनेट टाईप आणि इपॉक्सी लॅमिनेट टाईप. तर फिनॉलिक लॅमिनेट टाईप manufactured simply by pressing several layers of filler material. Filler material in the sense of wood असेल, पेपर असेल, मायका असेल, त्याचे नंबर ऑफ लेयर्स प्रेस केलेले असते. प्रेसिंग सेव्हरल लेयर्स ऑफ फिलर मटेरियल. Filler material is either paper or glass. तो पेपर इन्सुलेटर आहे, ग्लास सुद्धा इन्सुलेटर आहे. After bounded process, phenolic is absorbed in paper filler to form a rigid structure. तर जसं आपलं मायकाचे सीट असतं, फोर मायका असतो, किंवा आपण प्लायवूड पाहिलेलं आहे तुम्ही, तर ते रिजिड स्ट्रक्चर असतं. दिस टाइप ऑफ पीसीबी इज नोन ॲज कॉपर क्लॅड पेपर फिनॉलिक लॅमिनेट. तर हे फिनॉलिक लॅमिनेट टाईपचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ते दिलेलं आहे. The copper foil is pasted on phenolic laminate and color of this board is dark brown. आपल्या लॅबोरेटरी मध्ये आपण जे पीसीबी तयार करण्यासाठी जे लॅमिनेट वापरतो
ते फिनॉलिक टाईपचे लॅमिनेट वापरतो. ब्राऊन कलरचे असतं. जर आपले रेग्युलर प्रॅक्टिकल चालू झाले तर तुम्हाला कॉपर क्लॅड दाखवेल. दुसरा टाईप आहे इपॉक्सी लॅमिनेट टाईप. इपॉक्सी लॅमिनेट टाईप मध्ये पुन्हा देर आर 2 टाइप्स. पेपर इपॉक्सी म्हणजे पेपर ॲज इन्सुलेटर त्या ठिकाणी वापरलेला असेल. इपॉक्सी एक बाइंडिंग सोल्युशन आहे, ते वापरलं असतं. आणि दुसरं आहे ग्लास इपॉक्सी. तर ज्या ठिकाणी पीसीबीची लाईफ जास्त पाहिजे असेल, भरपूर वर्ष पीसीबी टिकायला पाहिजे, त्याच्यासाठी ग्लास इपॉक्सी लॅमिनेट टाईप पीसीबी तयार केली जाते. ग्लास इपॉक्सी बद्दल आपण लिहिलेलं आहे. द ग्लास इपॉक्सी बोर्ड्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय डिपिंग ग्लास क्लॉथ्स in epoxy solution which hardened the final board. This material is costly than phenolic type board. तर ग्लास वूल किंवा ग्लासचे क्लॉथ म्हणजे ग्लास वूल असतं, त्याला इपॉक्सी सोल्युशन मध्ये टाकलं तर तुम्हाला जसं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर शीटच असतात ते, तर शीट तयार केलं जातं आणि त्याच्यावर कॉपर फॉइल पेस्ट केली जाते. द कलर इज फेंड ग्रीनिश व्हाईट. ग्रीनिश कलरची पीसीबी जी असते ती इपॉक्सी ग्लास इपॉक्सी लॅमिनेट टाईप असते. तर फिनॉलिक लॅमिनेट टाईप आणि इपॉक्सी लॅमिनेट टाईप हे 2 टाईपचे प्रिंटेड सर्किट बेस मटेरियल वापरून तयार केले असतात. त्याच्यानंतर तिसरं टाईपची सिंगल साइडेड बोर्ड्स, त्याला SSB शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. सिंगल साइडेड बोर्ड्स. In this type, copper foil is pasted on one side and components are mounted on the other side. Base material used is either phenolic or epoxy type. सिंगल साइडेड पीसीबी तयार करताना याच्यामध्ये सुद्धा फिनॉलिक टाईप किंवा इपॉक्सी टाईप बोर्ड वापरला जातो. आणि कॉपर फॉइल इज पेस्टेड ऑन ओनली वन साइड. सिंगल साइडेड बोर्ड मध्ये एकाच साइडला कॉपर फॉइल पेस्ट केलेली असते. तसं चौथा टाईप आहे डबल साइडेड बोर्ड्स, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये DSB असं म्हणतात. इन दिस टाईप कॉपर फॉइल In this type, copper foil is pasted on both the sides of laminates and components are mounted on both sides. तर जर आपल्याला एखादा ॲपरेटस किंवा एखादं होम अप्लायन्स असेल त्याची साईज छोटी करायची असेल तर त्याच्यामध्ये जे सर्किटरी वापरली असेल ती सर्किटरी एकाच पीसीबीवर दोघं साइडला सर्किटरी डिझाईन केली जाते किंवा माउंट केली जाते. मग काय होतं की त्या ठिकाणी ते जे डबल साइडेड बोर्ड असतं त्याच्या दोघं साइडला कॉम्पोनंट्स हे माउंट केले जातात. म्हणजे त्याच्या दोघं साइडला कॉपर फॉइल पेस्ट केलेली असते. त्या बोर्डला म्हणायचं डबल साइडेड बोर्ड. ही डबल साइडेड बोर्ड तयार करताना मॅन्युफॅक्चरर काय करतो, कारण दोघं साइडला नंबर ऑफ कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी असणार आहे. रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, ट्रान्सफॉर्मर हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला माउंट करायचे असतील त्या पीसीबीवर. म्हणून PTH
P, capital T and capital H. Printed through holes techniques is employed to connect one side to other side. तर ही एक टेक्निक आहे PTH, प्रिंटेड थ्रू होल्स. प्रिंटेड थ्रू होल्स टेक्निकने टू कनेक्ट वन साइड टू अदर साइड. एका साइडचं सर्किट डायग्राम किंवा एका साइडचे सर्किट दुसऱ्या साइडला कनेक्ट करायचे असेल तर त्या ठिकाणी प्रिंटेड थ्रू होल्स टेक्नॉलॉजी वापरून त्या ठिकाणी डबल साइडेड बोर्ड तयार केले जातात की जेणेकरून तुमचे जे ॲपरेटस असेल किंवा तुमचं जे प्रोजेक्ट असेल त्याची साईज जी आहे ती छोटी करून डबल साइडेड त्या ठिकाणी कंपोनंट जे आहे ते माउंट केले जातात. त्याच्यानंतर पाचवं टाईपचं आहे मल्टी लेअर बोर्ड्स. मल्टी-layer boards consist of a certain number of these PCBs stacked together and adhesively joined. म्हणजे काय तर एक PCB घेतली फक्त त्याच्यामध्ये थोडीशी गॅप ठेवायची की जेणेकरून त्या ठिकाणी कंपोनंट जर आले तर कंपोनंटला ती दुसरी लागायला नको. तर एकावर एक असे आणि दोघं PCB मध्ये गॅप राहील असे मल्टी लेअर बोर्ड्स म्हणतो त्याला. लक्षात म्हणजे काय करतात की ते जे ॲपरेटस आहे त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये सर्किटरी अरेंज केलेली असते. सर्किट जे आहेत ते मल्टी लेअर्स बोर्ड्स म्हणजे मल्टी लेअर PCB असतात. त्या ठिकाणी एका PCB दुसऱ्या PCB मध्ये थोडंसं डिस्टन्स असतं आणि ते एकमेकांशी स्टॅक्ड केलेले असतात. तर ते स्टॅकिंग असं असतं की नट बोल्टच्या सहाय्याने टॅग केलेले असतात की जेणेकरून PCB व्हायब्रेट होणार नाही किंवा PCB एकमेकांना टच होणार नाही. एक PCB दुसऱ्या PCB ला टच होणार नाही. तर त्या सिस्टीमला किंवा त्या अरेंजमेंटला मल्टी लेअर बोर्ड्स असं म्हणतात. Multi-layer boards consist of a certain number of these PCBs stacked together and adhesively joined. त्या ठिकाणी फिनॉलिक्स टाइप लॅमिनेट घेतलं जातं किंवा इपॉक्सी टाइप लॅमिनेट घेतलं जातं. कोणत्याही टाइपचे घेऊन त्या पद्धतीने तुमची ड्युरेबिलिटी किंवा लाईफ जर जास्त पाहिजे असेल तर इपॉक्सी टाइप लॅमिनेट घेऊन ते एकमेकां नंबर ऑफ लेयर्सच्या बोर्ड्स एकमेकांशी adhesively join केले जातात. Electrical connection in different conductive layers is done with printed through holes by PTH method. The electrical connection जे ते conductive layers is done म्हणजे त्याच्यावर printed through holes या टेक्नॉलॉजीने त्या ठिकाणी प्रिंटिंग केलं जातं आणि त्या ठिकाणी होल्स पण तयार केले जातात. एका प्लेटवरून दुसऱ्या प्लेटवर कनेक्शन करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने कनेक्शन केले जातात. तर दीज आर ऑल द प्रिंटेड सर्किट बोर्ड्स PCB. बेस अँड कंडक्टिंग मटेरियल मध्ये पाहत होतो आपण आणि त्याचे PCBs आर क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप्स, फिनोलिक लॅमिनेट टाइप आणि इपॉक्सी लॅमिनेट टाइप. तर त्याच्यामध्ये आपण फिनोलिक लॅमिनेट टाइप पाहिलं, इपॉक्सी लॅमिनेट टाइप पाहिलं, सिंगल साइडेड बोर्ड पाहिलं, डबल साइडेड बोर्ड पाहिलं, मल्टी लेअर बोर्ड पाहिले. तर हे सर्व तुम्हाला जर एक मार्काला विचारले जातात मल्टी लेअर बोर्ड्स किंवा सिंगल साइडेड बोर्ड, डबल साइडेड बोर्ड म्हणजे काय, तर ह्या छोटे छोटे टर्म्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण थोडं PCB चं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं त्याच्याकडे जाणार आहे. The manufacturing process of PCB. Number of processes
are to be carried out to prepare a good PCB. तर सगळ्यात चांगली PCB तयार करण्यासाठी नंबर ऑफ प्रोसेस मधून त्या PCB ला जावं लागतं. कारण सर्किट डायग्राम आपल्याला कॉम्पॅक्ट करायची आहे. सर्किट डायग्राम कॉम्पॅक्ट करून PCB तयार करायची आहे. तर नंबर ऑफ प्रोसेस मधून ती PCB जाईल. Number of processes are to be carried out to prepare a good PCB. There are two different methods of preparing PCB. चेतना स्क्रीन दिसते? हो सर दिसते. नोट्स दिसताय? हो दिसतायत सर. कारण माझे परत नेट बंद पडलं होतं. पुन्हा शेअरिंग स्क्रीन केलंय. ठीक आहे. दीपाली स्क्रीन दिसते ना? हो चालेल, ठीक आहे. तर number of processes are to be carried out to prepare a good PCB. There are two different methods of preparing PCB. दोन मेथड्स आहेत PCB तयार करायच्या. एक म्हणजे लॅबोरेटरी मेथड सुटेबल फॉर 1 or 2 बोर्ड्स. तर आपण कॉपर क्लॅडच्या सहाय्याने प्रिंटेड सर्किट बोर्ड हे लॅब मध्ये, आपली जी लॅबोरेटरी आहे, फिजिक्सची प्रॅक्टिकलची जी लॅब आहे, त्या लॅब मध्ये आपण एक किंवा दोन बोर्ड किंवा एक किंवा दोन PCB तयार करण्यासाठी लॅबोरेटरी मेथड सुटेबल आहे. परंतु नंबर ऑफ PCB जर तयार करायचे असतील त्याच्यासाठी नंबर ऑफ प्रोसेसेस लागतील. आणि मग एकासाठी केलेली प्रोसेस काय आणि नंबर ऑफ साठी केलेली प्रोसेस, त्याच्यामुळे दुसरी मेथड आहे इंडस्ट्रियल फोटोरेजिस्ट मेथड. दोन मेथड्सने PCB प्रिपेअर केले जातात. एक लॅबोरेटरी मेथड आणि दुसरी इंडस्ट्रियल फोटोरेजिस्ट मेथड. पहिली मेथड सुटेबल फॉर 1 or 2 बोर्ड्स, लॅबोरेटरी मेथड सुटेबल फॉर 1 or 2 बोर्ड्स, आणि इंडस्ट्रियल फोटोरेजिस्ट मेथड सुटेबल फॉर मास प्रोडक्शन. म्हणजे नंबर ऑफ PCB तुम्हाला तयार करायचे असतील त्यासाठी इंडस्ट्रियल फोटोरेजिस्ट मेथड वापरली जाते. तर तुम्हाला 50, 100, 200, 500 PCB तयार करायचे असतील तर त्या ठिकाणी इंडस्ट्रियल फोटोरेजिस्ट मेथड वापरली जाते. ठीक आहे. तर आपण एक महत्वाचं आहे फ्लो चार्ट सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय? हो सर. तर हा फ्लो चार्ट जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. फ्लो चार्ट जर काढता आला तर आपल्याला डिफरंट स्टेप्स मेकिंग फॉर PCB लिहायला सोपं जातं. ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो
to making different steps for PCB. फ्लोचार्ट इजी आहे, 8 स्टेप्स मध्ये आहे. तुम्हाला फ्लोचार्ट माहिती आहे. फ्लोचार्ट फॉर प्रिपेरिंग PCB बाय बोथ मेथड्स. दोघं मेथड ने जरी गेलात, दोघं मेथड जरी वापरल्या तरी फ्लोचार्ट एकच आहे. याच फ्लोने दोघं मेथड्स प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं. तर पहिल्यांदा तुम्हाला ज्या सर्किटच्या PCB बनवायचं आहे ती सर्किट डायग्राम काढावं लागेल. सर्किट डायग्राम डिझाईन करायच्या अगोदर तुम्हाला ज्या ऍप्लिकेशन साठी सर्किट तयार करायचे असेल, प्रिंटेड सर्किट बोर्डवर एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, त्या प्रोजेक्ट साठी डोअरबेल आहे आपली घरातली, डोअरबेलचे सर्किट तुम्हाला तयार करायचे असेल तर त्याचे सर्किट डायग्राम पहिले माहिती पाहिजे. सर्किट डायग्राम झाल्यानंतर त्या सर्किट डायग्रामचं लेआउट काढायचं. लेआउट कसं, तर सर्किट डायग्राम मध्ये ज्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे तेवढी जागा सोडायची आणि जिथून कंडक्टिंग पाथ आहे तेवढीच जागा फक्त त्या ठिकाणी लेआउट मध्ये दाखवायची. आलं लक्षात? सर्किट डायग्राम काढली, सर्किट डायग्राम वरनं लेआउट काढायचं, पाहून काढायचं आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की रेजिस्टन्सला किती जागा पाहिजे, इंडक्टरला किती जागा लागेल, कोणता इंडक्टर लावणार आहे, ट्रान्झिस्टरला किती जागा लागेल, कशी लागेल, ट्रान्झिस्टर कुठे माउंट करायचं आहे, हे तुम्ही लेआउट काढताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून लेआउट काढायचं. लेआउट काढताना कंडक्टिंग पाथ तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे कोणता, की रेजिस्टन्सच्या एका टर्मिनल पासून कॅपॅसिटरच्या एका टर्मिनल पर्यंत तुम्हाला कनेक्शन करायचे आहे ना, किंवा रेजिस्टन्सच्या एका टर्मिनल पासून डायोडच्या एका टर्मिनल पर्यंत तुम्हाला कनेक्शन करायचे, तो पाथ जो आहे तो कंडक्टिंग पाथ आहे. आपल्याला ते कनेक्शन करायचे म्हणून तो सरळ लाईनीने काढायचा, त्याला लेआउट म्हणतात. सर्किट डायग्राम काढली, सर्किट डायग्राम वरून तुम्ही लेआउट काढला, लेआउट काढल्यानंतर तुम्ही आर्ट वर्क केलं. म्हणजे आर्ट वर्क म्हणजे काय, तर कोणता कॉम्पोनंट कुठे माउंट करायचा आहे की जेणेकरून कुठेही सर्किट जे आहे ते कुठे शॉर्ट होणार नाही, किंवा एखाद्या कॉम्पोनंटचे टर्मिनल दुसऱ्या कंडक्टिंग पाथ मध्ये येणार नाही. हे सगळं आर्ट वर्क करायचं. लेआउटवर आर्ट वर्क करायचं, बरोबर. त्याच्यानंतर कटिंग अँड क्लीन्स ऑफ लॅमिनेट. आता तुमच्याकडे लेआउट आला, लेआउट मध्ये तुम्हाला किती जागा लागते, तुमचे जे सर्किट आहे त्या सर्किटला किती जागा लागते त्या मापाचं लेंथ आणि ब्रेड्थ, लेंथ आणि ब्रेड किती लागते तुम्हाला त्या मापाची लॅमिनेट कट करायची. हे मोठं सीट येतं, कॉपर क्लॅड जी म्हणतो ना आपण, फिनॉलिक टाईप कॉपर क्लॅड जे असते ना ते मोठं शीट असतं. त्याच्यातून आपल्याला जेवढं लागणार असेल, जेवढं सर्किट असेल आपलं, ते सर्किट कमीत कमी जागेमध्ये बसवायचे आणि त्या सर्किटला लागणारी जेवढी लॅमिनेट असेल तेवढी कट करायची. कटिंग अँड क्लीन्स ऑफ लॅमिनेट. तिला व्यवस्थित कटर असतात, त्या कटरवर कट करायची आणि तिला क्लीन करायची. तिथे कटिंग करताना काही त्याच्यातून मायका असेल, मायका किंवा पेपर असेल तर ते त्याचे कण उडतात, तर ते त्याच्यावर राहायला नको म्हणून त्याला क्लीन करायचं. कटिंग अँड क्लीन्स ऑफ लॅमिनेट. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, तुम्ही जे लेआउट केलेलं असेल